नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। लाडकी बहीण योजनेचे हजारो अर्ज मनपा आयुक्तांकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले सुपूर्द। सेल टॅक्स ऑफिस ते जामनगरी रोडवरील रस्त्याची दुरुस्ती करा, नागरिकांनी केली मागणी। प्रभाग क्रमांक 2 नगावबारी येथील नागरिकांनी वाढीव वीज बिल विरोधात वीज वितरण अधिकाऱ्यांना घातला घेराव। नॅशनल हायवे कुसुंबा अकलाड मोराणे ब्रिजमध्ये पडला भला मोठा खड्डा दुरुस्तीची नागरिकांनी केली मागणी। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील लाखो महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे बूथ प्रमुख, शाखा प्रमुख सर्वच पदाधिकारी अथक परिश्रम घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे धुळे शहरातील वाढण्यास जमा झालेले अर्ज आज धुळे मनपा आयुक्तांकडे सुपूर्द केले। दरम्यान यावेळी अर्ज सुपूर्द करण्यासाठी स्वतः शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले, मयूर बोरसे, मनोज कोळेकर, महिला आघाडीच्या वंदना सातपुते, युवा सेना अध्यक्ष कल्पेश चव्हाण, अजय पाटील, गणेश चौधरी, दीपक बडगुजर, पराग पाटील, जी अन्सारी, रवींद्र पाटील आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय क्रांतिकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली। या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना जे त्याच्यामध्ये पात्र ठरतील, निकष पूर्ण करतील अशा सर्व भगिनींना 1500 रुपये महिना प्रत्येकीच्या खात्यावर जमा होणार आहेत। त्या योजनेची जशी काही घोषणा झाली त्या घोषणेचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रातून महिला वर्गाने केलं आणि आम्ही देखील या योजनेच्या माध्यमातून शासनाने जसे फॉर्म उपलब्ध करून दिले, धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जवळपास 65,000 फॉर्म घरोघरी जाऊन वाटले आणि 8,000 फॉर्म आषाढी एकादशी या दिवशी प्रत्यक्ष स्टॉल लावून दिवसभर तिथे महिला वर्गाला वाटले। या फॉर्म वाटल्यानंतर ते फॉर्म जमा करणे आणि ते फॉर्म ऑनलाईन भरून घेण्यासाठी जे काही सुरुवातीचे निकष होते त्याच्यासाठी आम्ही भागाभागामध्ये जवळपास 10 ते 15 केंद्र उभारणी केली। त्या केंद्रांच्या माध्यमातून वायफाय सुविधा असेल, इंटरनेट सुविधा असेल, टेबल, खुर्ची, हॉल सर्व उपलब्ध करून दिलं आणि आम्ही ते ऑनलाईन फॉर्म भरण्याचे केंद्र उघडून दिले। परंतु काही अडचणी आल्यामुळे लवकर फॉर्म म्हणजे डाउनलोड होत नव्हते किंवा ते ऑनलाईन होऊ शकत नव्हते। त्याच्यामुळे महापालिकेकडे हे सगळे जमा करण्याचे आदेश आलेत आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व फॉर्म जमा करून महापालिकेकडे हे सगळं फॉर्म सुपूर्द करावं या भावनेतून आम्ही आज हजारो फॉर्म महापालिकेच्या आयुक्त मॅडमांकडे जमा केलेले आहेत। असे रोज 1-2 दिवसाआड जसे आमच्याकडे आम्ही जवळपास 70-75 हजार हे फॉर्म वाटले, त्या फॉर्म आमच्याकडे जसे जमा होतील ते फॉर्म आम्ही महापालिकेकडे जमा करू। लवकरच जे फॉर्म जेवढे लवकर जमा होतील तेवढे लवकर माता भगिनींना तो लाभ मिळणार आहे। आणि आम्हाला जी माहिती मिळालेली त्या माहितीप्रमाणे येत्या 15 ऑगस्टपर्यंत रक्षाबंधनापर्यंत या सर्व भगिनींना मुख्यमंत्र्यांकडून भाऊबीजची भेट म्हणून जवळपास 2 हप्ते त्यांच्या खात्यावर पडून जातील। त्याच्यासाठी आम्ही सगळी घाई करतोय की या माता भगिनींना लाभ मिळाले पाहिजे, म्हणून आपण हे सर्व फॉर्म गोळा करण्यासाठी शिवसैनिक भागाभागात फिरत आहेत आणि शिवसेनेच्या माध्यमातून ते जसे फॉर्म वाटले तसे गोळा करून महापालिकेकडे आम्ही जमा करण्यासाठी प्रोसेस करतोय। त्याच्याच आज आम्ही महापालिकेकडे हजारो फॉर्म जमा केले। धुळे शहरातील सेल टॅक्स ऑफिसचे जामनगरी रोड ते दत्त मंदिर चौक पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। दरम्यान या रस्त्यावर शासनाच्या विविध विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे निवासस्थान व शासकीय कार्यालय, पत्रकार भवन तसेच राज्य राखीव पोलीस बलाचे प्रशिक्षण सेंटर आहे। शिवाय हा रस्ता मिल परिसर आणि पेठ विभागाकडे जातो। मात्र रस्त्याची अवस्था खराब झाली तसेच रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने पायी जाणारे नागरिक व वाहन चालविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे सेल टॅक्स ऑफिस ते जामनगरी रोड ते दत्त मंदिर चौक पर्यंतच्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। गोपालनगर दत्त मंदिर जामनगरी रोड इथे आम्ही उभे आहोत। आम्ही जिथे उभे आहेत ते पत्रकार भवनचं वरच्या मजलीवर कोर्ट आहे, त्याच्या समोर नर्सिस क्वार्टर्स आहे, त्याच्या शेजारी जजेसचा क्वार्टर्स आहे आणि पुढे येत असताना तिथे SP बंगला आहे आणि इथे पुढे सरकलं की SRP आणि पोलीस ट्रेनिंगच्या शाळा आहे। गोपालनगरचं काही अंतरापर्यंत काम झालेलं नाही। आम्ही जिथे उभे आहेत दत्त मंदिरपासून
ते गोपालनगरचं जे काम झालेलं नाही तो पण म्हणजे ते सेल्स टॅक्स ऑफिसपर्यंत जे काम झालेलं नाही ते 7 वर्ष झालेलं आहे आणि हा काम रखडलेला आहे, आतापर्यंत झालेला नाही. आणि हा रस्ता लोक वापरतात, म्हणजे सर्व वयाचे लोक वापरतात, आमच्यासारखे सुद्धा लोक आम्हाला हे वापरावं लागतं. दुसरा रस्ता आहे परंतु ते लांब आहे. हे याचा लवकरच्या लवकर याचा दुरुस्ती व्हावे ही अशी आमची अपेक्षा आहे आणि विनंती आहे. आम्हाला माहिती पडलेलं आहे की याचं वर्क ऑर्डरचं काम सुरू आहे. आमचं म्हणणं लवकर ते होणं फार गरजेचं आहे. हा नागरिकांच्या सोयीसाठी आपण कराल हीच अपेक्षा आहे. गेल्या महिनाभरापासून धुळे शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दरम्यान वातावरण बदल किंवा पाऊस सुरू झाला की वीज पुरवठा खंडित केला जातो. यामुळे धुळेकर नागरिक वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराला त्रस्त झालेले आहेत. वीज बिलात देखील भरमसाठ वाढ केल्याने नागरिकांना याचा देखील जास्तीचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे वाढीव वीज बिल व वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठा संदर्भात नागरिकांनी आज धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 येथील नागरिकांनी सातपुडा शाळेच्या पाठीमागे असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले व वाढीव वीज बिल कमी करण्यासंदर्भात निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी प्रभाग क्रमांक 2 देवपुरातील नगावबारी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही येथे प्रभाग क्रमांक 2 मधील नगावबारी परिसर असेल, आरती सोसायटी असेल, संपदा नगर असेल, कृषी कॉलनी असेल, भगवती नगर असेल, न्हावी कॉलनी असेल, येथून या परिसरातील सर्व नागरिक त्रस्त नागरिक येथे उपस्थित झाले महावितरणाच्या ऑफिसवरती. आणि इथले जे कांबळे साहेब आहे ते आम्हाला 3 दिवसापासून सगव करताय. तर ज्या आमच्या माता भगिनींचं लाईट बिल महिन्याला 800 रुपये येत होतं, त्या आता त्यांचं लाईट बिल आता 5 ने 6,000 आलेलं आहे. तर आम्ही त्यांना जाब विचारायला आलेलो आहे की एवढं लाईट बिल महिन्याला आमचं आलं कसं काय या महिन्याला. तर 3 दिवसापासून ते आम्हाला चगवाचगवीचे उत्तर देत आहे. तर आम्ही शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही महावितरणाला जॉब विचारायला आलेलो आहे. 3 दिवसापासून ते उत्तर आहे आणि त्यांचे माणसं सांगतात तुम्ही स्टेडियमला जाऊन बिल भरा. कसं काय बिल भरा? जर महिन्याला 500 रुपये लाईट बिल येत असेल तर आम्ही 6,000 रुपये कसं काय भरायचे? कांबळे साहेब जोपर्यंत इथून येत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने आंदोलन चालूच राहणार आहे. आणि आता आम्ही सर्व लोक इथंच बसणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयामार्फत देशातील सर्वच महामार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे. दरम्यान या महामार्गामुळे देशातील सर्वच दळणवळणाची व्यवस्था सुरळीत होऊन देशाच्या विकासाला याची मदत होणार आहे. मात्र काही ठिकाणी महामार्ग विभागातर्फे बनविण्यात आलेल्या रस्त्यांचे वाबाडे होताना निदर्शनास आलेले आहे. धुळे सुरत नॅशनल हायवे रस्त्यावरील कुसुंबा अकलाड बोराणे ब्रिजच्या मध्यभागात मोठा खड्डा पडलेल्या रस्त्यावर वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झालेली आहे. दरम्यान या नॅशनल हायवेचे काम काही महिन्यांपूर्वीच झाले आणि रस्त्याच्या मध्यभागात खड्डा पडल्याने हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे आज निदर्शनास येत आहेत. त्यामुळे नॅशनल हायवे प्राधिकरण विभागाचे अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली असेल. लवकरात लवकर काम न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आझाद समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अमृत सागर यांनी दिला आहे. आज धुळे सुरत महामार्ग रोड कुसुंबा व अकलाड मोराण्याच्या मध्यभागामध्ये ब्रिज कुसुंबीच्या वरच्या भागात जो ब्रिज बनवलेला आहे आता नवीन रोड, त्या रोडमध्ये फार मोठा खड्डा पडलेला आहे. तर सर्व्हिस टीमला विचारण्यात आलं, मी स्वतः विचारलं की हे काय केलेलं तुम्ही, असं कसं काम केलेलं आहे. पूल होऊन अजून 1 ते 1.5 वर्षसुद्धा झाला नाही. तर त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की पूल काही तुटला वगैरे नाही आहे, पण पाण्यामुळं ते खड्डा पडलेला आहे. तर ही प्रशासन ह्या पद्धतीने कामं केले जातात आणि वाहनधारकांचा किंवा जाणाऱ्या प्रवाशांचा जीव कसा धोक्यात आहे हे सर्व या प्रशासनाला कळायला पाहिजे. तर माझी एवढीच मागणी आहे, हा ब्रिज पूर्ण तोडून लवकर तात्काळ नवीन केला पाहिजे. नाहीतर आझाद समाज पार्टी धुळे जिल्ह्यावतीने मोठं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.